लिस्टेड एनी टू ऍप्लिकेशन्स ऑफ अकॉस्टिक. अकॉस्टिकचे कुठलेही 2 ऍप्लिकेशन सांगा बरं तुम्ही. बॅट कुठल्या टाईपचा साऊंड प्रोड्यूस करतात आणि डॉल्फिन्स कुठल्या टाईपचा साऊंड प्रोड्यूस करतात सांगा. बॅट्स कुठला असतं? अल्ट्रासॉनिक साऊंड असतो. अल्ट्रासॉनिक म्हणजे ज्याची फ्रिक्वेन्सी किती असते? 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त असते. आणि डॉल्फिन्स कुठल्या टाईपचा आवाज क्रिएट करतात सांगा? इन्फ्रासॉनिक म्हणजे जो आवाज कसा असतो? कमीचा असतो, कमी फ्रिक्वेन्सीवाला असतो. तुम्हालाही माहिती असेल की काही साऊंड किंवा अल्ट्रासाऊंड वापरले जातात कशासाठी? ट्युमरसाठी. ज्या गाठी तयार होतात माणसाच्या शरीरामध्ये त्यांना ब्रेक करण्यासाठी वापरलं जातं. विदाऊट एनी सर्जरी करण्याची गरज पडत नाही. एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीचा जर साऊंड वापरला त्या ट्युमर्सला आपण ब्रेक करू शकतो. किडनी स्टोन्सला ब्रेक केलं जाऊ शकतं. इव्हन पॅरेंटल मध्ये प्रेग्नंट वुमन्स मध्ये सुद्धा इमेजिंग करण्यासाठी साऊंडचा वापर केला जातो. साऊंडचा वापर आणखी सोनार मध्ये पण केला जातो. सोनार काय असतं तुम्हाला माहितीच आहे. साऊंड नॅव्हिगेशनल रँजिंग सिस्टम असते. एक्झाम्पल, अशी जर एखादी बोट असेल तर त्या बोटच्या मदतीनं आपण त्याला एक डिव्हाइस बसवले असतं. त्याच्यामध्ये एक ट्रान्समीटर आणि रिसिव्हर असतं. ते सिग्नल्स पाठवतं. समुद्राची खोली किंवा समोरच्या येणाऱ्या शिपची डिस्टन्स मोजण्यासाठी देखील आपण या सोनारचा वापर करत असतो. हे साऊंडचे ऍप्लिकेशन्स, हे असे काही ऍप्लिकेशन्स आहेत अकॉस्टिक्सचे. अकॉस्टिक्स म्हणजे काय असतं? ज्या ठिकाणी साऊंडला प्रोड्यूस करतो आपण, साऊंडला ट्रान्समिट करतो आणि साऊंडला रिसिव्ह करतो आपण. 3 गोष्टी होतात. अकॉस्टिक म्हणजे काय? इट्स अ स्टडी ऑफ साऊंड इन विच द साऊंड इज जनरेटेड, साऊंड इज ट्रान्समिटेड अँड साऊंड इज रिसिव्ड. इज कॉल्ड एज अकॉस्टिक. लाईक अ थिएटर डिझायनिंग असेल, मॉल मधल्या काही हॉल्स डिझायनिंग असेल, स्टुडिओ डिझायनिंग असेल, या केसमध्ये अकॉस्टिकचा वापर होत असतो.